नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ऐश्वर्या आता नानांना घेऊन बाहेर येते. कारण सुमित्रा तिच्यावरती रागवलेली असते आणि तिला काही करून सुमित्राचा रागसुद्धा घालवायचा असतो. कारण त्या घरामध्ये जर तिला आपलं स्थान बळकट करायचं असेल तर सुमित्राच्या नजरेमध्ये चांगलं बनणं हे तिला गरजेचं वाटत असतं. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या जाते आणि नानांना व्हीलचेअरवरती घेऊन बाहेर येते आणि म्हणत असते आपल्या मनामध्ये, जर मला आईंच्या मनामध्ये आपली जागा पुन्हा निर्माण करायची असेल तर मला नानांची खूप जास्त मी काळजी घेते अशी ॲक्टिंग तरी करावी लागेल. तेव्हा इथे ऐश्वर्या नानांना घेऊन येते आणि म्हणत असते की नाना बघा, दिवाळी सुरू झाली आहे. अहो सगळीकडे आपण लायटिंग केली आहे, कंदील लावला आहे आणि बाहेर अंगणामध्ये रांगोळीसुद्धा काढली आहे. सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात तर ऐश्वर्या, अगं सगळी तयारी तू अगदी उत्तमरित्या केलीस. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो हो का, सगळी तयारी तिने एकटीने केली आहे. मला तर असं वाटतंय की या वेळेला जानकी वहिनी नाही आहे तर काही व्यवस्थित तयारी झालेलीच नाही आहे. रांगोळीसुद्धा कोणी काढली माहिती नाही, तुळशीला पाणी कुणी घातले माहिती नाही, दिवे कुणी लावलेत कुणाला काही माहिती नाही आणि घरामध्ये फराळसुद्धा बनलेला नाही आहे. यावर्षी पहिल्यांदा असं झालं आहे की घरामध्ये इथे सणासुदीच्या दिवशी फराळ बनलेला नाही आहे. म्हणजे हा फराळ तर आपल्याला गुलाबने आणला आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतरला इथे सौमित्र येतो आणि म्हणतो नाना, तुम्ही का अशी शांत बसलाय? तुम्ही बोला ना काहीतरी. तुम्हाला असं गप्प मला बघवत नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही बोलाल ना तो दिवस खूपच जास्त सोन्याचा दिवस असेल असं इथे सौमित्र म्हणत असतो आणि ऐश्वर्याला बाजूला करून आता व्हीलचेअर तो घेऊन जातो. त्यानंतरला इथे ऋषिकेशने जानकीसाठी गजरा आणलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी हे बघ तुझ्यासाठी मी काय घेऊन आलो आहे. तेव्हा जानकी म्हणते याची काय गरज होती? तुम्हाला माहिती आहे ना आपल्याकडे पैशांची थोडी आता कुणकुण आहे. त्याच्यामुळे पैसे असे कुठेही उधळलेले चांगले आहेत का सांगा बरं. असा वायफळ खर्च आता आपल्याला टाळायला हवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्या घरच्या लक्ष्मीसाठी मी गजरा नाही आणू शकत का? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणतो घे ना केसांमध्ये माळ. तेव्हा जानकी म्हणते अच्छा, म्हणजे आता माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गजरा तर आणला आहे पण तो केसात कसा माळायचा हेच त्याला माहिती नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आता जानकीच्या इथे केसांमध्ये गजरासुद्धा माळतो. तेव्हा इथे जानकीला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे गुलाबने आता सगळ्यांसाठी फराळाच्या प्लेट्स आणलेल्या असतात आणि तो सगळ्यांना तो प्लेट्स देत असतो. तेव्हा इथे सगळेजण आता फराळ बघून खूपच जास्त खुश होतात कारण सगळा फराळ तयार केलेला असतो. इथे चकली, कानोले, त्याचबरोबर करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा सगळा फराळ ताटामध्ये आता थोडा थोडा सगळ्यांना गुलाबने दिलेला असतो. जानकीने अगदी सांगितलेलं तसं की सगळ्यांनी हा फराळ खाल्ला पाहिजे. कुणालाही कळता कामा नये की हा फराळ मी बनवलेला आहे. त्यानंतरला इथे आता सुमित्रा फराळ काही खात नसते. तेवढ्यातच इथे आता फराळ दिल्यानंतर सगळेजण फराळाला सुरुवात करतात. तेव्हा सारंग इथे आता एक चकली खातो आणि म्हणतो वा वा काय चकली आहे, अगदी खुसखुशीत, काटेबिटे असलेली आणि खूप जास्त चवदार. म्हणजे असं वाटते ना जानकी वहिनीच्या हातचा फराळ आहे. तिच्या हातचा फराळ खातोय की काय असं वाटलं. चवसुद्धा अगदी तिच्या हातची आहे. ती दरवर्षी सगळ्यांसाठी फराळ तयार करायची ना प्रेमाने, तेव्हा तिची चकली खूपच जास्त उत्तम असायची, अशीच खुसखुशीत आणि चविष्ट. तेव्हा इथे आता गुलाबला जानकीने सांगितलेलं असतं की गुलाबदादा कुणालाही सांगायचं नाही आहे की हा फराळ मी तयार केला आहे. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की हा लाडू, बेसनाचा लाडू. जानकी बहिणीला माहिती होतं की लाडूला मला बेदाणे आवडत नाही म्हणून ती काजू लावायची. या लाडूलासुद्धा काजू लावला आहे. हा योगायोग आहे का की तूच बनवली आहे सांग ना गुलाब. तेव्हा गुलाब म्हणत असतो कसं आहे ना दादा, मी वहिनीसाहेबांकडून सगळा फराळ शिकून घेतला आहे. म्हणजे जिथे कुठे गरज असेल, मला गरज असेल तर मी फराळ बनवतो आणि तो विकतो, बरोबर की नाही. म्हणून कदाचित तुम्हाला वहिनींच्या हातची चव लागत असेल कारण रेसिपी तर सारखीच आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्याला खूप राग येत असतो. ऐश्वर्या म्हणते मग काय झालं, एवढं काय त्या जानकीचं कौतुक. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो कौतुक तर मला आहेच
आणि जानकी वहिनीचं खूप आहे. एवढ्या एका दिवसांमध्ये त्यांनी एवढा फराळ बनवला आणि आमच्यासाठी अर्धा पाठवलासुद्धा. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, खरं सांग ना, खरं सांग ना रे, तू बनवलं आहेस ना गुलाब की वहिनीने? तेव्हा गुलाब म्हणतो, नाही नाही, मीच बनवलं आहे, खा ना तुम्ही. तेव्हा सारंग म्हणतो, खरंच अगदी वहिनी जसा बनवते ना तसा फराळ झाला आहे, खूपच जास्त चविष्ट फराळ झालेला आहे. तेव्हा इथे गुलाब खूप जास्त घाबरलेला असतो. ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघत असते, कारण ऐश्वर्यालासुद्धा आता कळलेलं असतं की हा फराळ कदाचित जानकीनेच बनवलेला आहे. सगळेजण एवढं ओळखत आहेत म्हणजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते आपल्या मनामध्ये की सगळेजण तिची किती आठवण काढा, पण एक दिवशी अशी तिला बदनाम करते ना की पुन्हा तिचं या घरामध्ये तुम्ही नावसुद्धा घेणार नाही, यासुद्धा आणि आपल्या त्यासुद्धा. त्यानंतरला इथे आता ओवी म्हणत असते की म्हणूनच मला इथे दिवाळी खूप जास्त आवडते, कारण इथे सगळीकडे लायटिंग होते, दिवे लावलेले असतात, कंदील लावलेले असतात आणि घरामध्ये सगळेजण खूप जास्त खुश असतात. जानकी, ओवी, ऋषिकेश. तेव्हा इथे सगळेजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा देत आहेत, फराळसुद्धा करत आहेत. तर इथे ऋषिकेश म्हणतो की माझ्या घरामध्ये 2-2 माझ्या लक्ष्मी आहेत आणि त्या दारामध्ये उभ्या राहून हसतायत, खेळतायत, बागडतायत, खूप जास्त खुश आहेत. याचा अर्थ एकच, म्हणूनच माझं घर खूपच जास्त आनंदी आहे, कारण या घरामध्ये माझ्या 2-2 लक्ष्मी आहेत आणि त्यांचा आनंद माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर इथे सगळेजण विचारत असतात, ही वस्तू कुठे आहे, ती वस्तू कुठे आहे, चांदीचा करंडा कुठे आहे? त्यानंतरला सारंग म्हणतो, अगं आई, इथे फराळसुद्धा घेऊन ये ना नैवेद्यासाठी. तेव्हा इथे शर्वरी म्हणत असते, अरे बाबा, आधी पूजा करायची, मग नैवेद्यासाठी तिथे फराळ दाखवायचा, कळते का तुला? त्यानंतर इथे सगळेजण एक एक वस्तू विचारत असतात, वाद घालत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे गप्प बसा ना तुम्ही सगळेजण, काय एवढा वाद करताय? याच्या आधी तर एवढा वाद आपण कधीच बघितला नाही, भांडणच कधी झालं नाही आणि आज का सारखी एकमेकांबरोबर भांडताय? तेव्हा शर्वरी म्हणत असते की आई, अगं याआधी सगळी तयारी जानकी वहिनी करून ठेवायची, हळद कुंकू सगळं काही लगेच इथे हाताशी लागायचं, पण आता तसं नाही आहे. आता प्रत्येक गोष्टही शोधावी लागते, कशात ठेवले हे बघावं लागते. त्यानंतर सुमित्रा लगेच गप्प बसताना म्हणते, काय झालं असेल बिचारीला, योगायोग बघा. म्हणजे अगदी हे सगळं कुणीतरी मुद्दामून करते की काय असं वाटत असतं, कारण लाईटसुद्धा गेलेले असतात. लाईट गेल्यानंतर कुणी आहे का घरात म्हणून एक माणूस आवाज देतो. तेव्हा सगळेजण लगेच बाहेर येतात आणि विचारतात, आपण कोण? तेव्हा इथे इलेक्ट्रिशियन आलेला असतो इथे बोर्डामधून. ते म्हणतात की मी आता इथे लाईटच्या बोर्डमधून आलेलो आहे, तुम्ही लाईट बिल भरलेलं नाही आहे म्हणून इथे येऊन मला वीज कट करावी लागली. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की अच्छा, म्हणजे इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सणासुदीच्या दिवशी तुम्ही लाईट कट केली आहे तर, पण कशासाठी काही सांगाल का? तर इथे तुम्ही लाईट बिल अजूनही भरलेलं नाही आहे. तेव्हा इथे सारंग आता ऐश्वर्याकडे बघायला लागतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय झालं माझ्याकडे, असं काय बघताय तुम्ही, मी काय केले आता, लाईट बिल कोण भरतं? तेव्हा सारंग म्हणतो की लाईट बिल तर जानकी वहिनी भरते ना. तेव्हा इथे ऐश्वर्या आता गप्पच बसते. ती म्हणत असते, जानकी वहिनी जर लाईट बिल भरते तर त्या नाही आहेत, म्हणून काय झालं, लाईट बिल भरायला नको का? तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी जरी इथे नसेल ना तरीसुद्धा तिची छाप अजूनही या घरामध्ये आहे, तिचं अस्तित्व कुणीही इथून नाकारू शकत नाही. ती काली होती आणि आजही आहे आणि नंतरसुद्धा राहणार. ती नाही आहे इथे तर सगळं व्यवस्थित परफेक्ट हे काहीच नसणार आहे, असं सौमित्र म्हणतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, असं काही होणार नाही आहे, काही असं नसतं, समजलं तुला? तेव्हा इथे कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. थांब, मी लाईट बिलच पाहिजे ना, मी घेऊन येते ना. कुठलीही गोष्ट जिच्यावरती सोल्युशन काढता येत नाही असं होत नाही, सोल्युशन आहे. मी लगेच इथे आले, तुम्ही 2 मिनटं थांबा. तेव्हा ऐश्वर्या लगेच जाते आणि लक्ष्मीपूजनासाठी जे पैसे ठेवलेले असतात त्याच्यातून थोडे पैसे घेऊन येते आणि विचारते की किती लाईट बिल आहे? तेव्हा इथे आता 5,500 असं लाईट बिल सांगितल्यानंतर ते म्हणते की हे घ्या, लाईट बिल घ्या आणि अजून जर कमी पडत असतील ना तरीसुद्धा सांगा. हे बघ सौमित्र, सारखं आपलं जानकी जानकी करायची गरज नाही आहे, प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन असतं. आणि आता दिले ना पैसे, झालं ना आता तुमचं, आता जायचं सिस्टममध्ये ॲड करायचे आणि लगेचच आमची लाईट चालू करायची, कळलं तुम्हाला? आणि हे बघ सौमित्र, सारखं आपलं जानकी जानकी करायची गरज नाही आहे, मलासुद्धा गोष्टी हँडल करता येतात.
तेव्हा इथे दादा म्हणतात, फक्त दुसऱ्या वेळेला असं करू नका, तारखेच्या आधी लाईट बिल भरून टाका. तेव्हा इथे आता चिठ्ठी दिलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बघितलंस ना, लाईट बिल भरण्याला लगेच 2 मिनटामध्ये. तेव्हा सौमित्र म्हणतो, अगं पण इथे लक्ष्मीपूजन चालू आहे, घरातल्या लक्ष्मीला घराबाहेर काढलेत ना, तर इथे त्या लक्ष्मीलासुद्धा कसं मान्य असेल की ज्या घरामध्ये वावरत होती, राहत होती, त्या लक्ष्मीला तुम्ही घरातून बाहेर काढले, मग तुमच्या घरामध्ये तरी लक्ष्मी का बरं नांदेल? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, तू बघितलं नाहीस का मी त्या माणसाला किती पैसे दिले? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ते सगळं ऐकल्यानंतर आता अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते, अगं ऐश्वर्या, काय बोलतेस तू? प्रत्येक गोष्टीवरती तुला सोल्युशन काढता येतं का? अगं तुला एक गोष्ट तरी कळते का? आज लक्ष्मीपूजन आहे, आज लक्ष्मीची फक्त पूजा केली जाते. लक्ष्मी अशी रात्रीच्या वेळी खर्च नाही केली जात, आणि तू लक्ष्मी खर्च केलीस आजच्या दिवशी. काय गरज होती तुलासुद्धा हे सगळं करायची? तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, बघितलं, जाऊ दे ना अवंतिका, ज्या लोकांना काही माहितीच नाही आहे त्या लोकांची आता काय बोलायचं. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की वहिनी या घरातली लक्ष्मी होती, आणि यानंतरसुद्धा तीच या घरातली करती धरती लक्ष्मी राहणार आहे. तिचं अस्तित्व कुणी नाकारू शकत नाही, मिटवण्याचा प्रयत्न कुणीही करू शकणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की अवंतिका चल, आणि तिचा हात पकडून तिला आता तिथे घेऊन सुद्धा जातो. तेव्हा ऐश्वर्याला त्याने चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं. तर इथे जानकी, ओवी आणि ऋषिकेश हे तिघेसुद्धा आता देवीची पूजा करण्यासाठी बसलेले असतात. देवाची पूजा करत असतात आणि प्रत्येक वस्तूची पूजा करत असतात. म्हणजे इथे लक्ष्मीची, म्हणजे इथे त्यांनी केरसुणी ठेवलेली असते, पैसे ठेवलेले असतात, आणि त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावून इथे जानकी आता ही ती पूजा करत असते. तेव्हा इथे पूजा करत असताना जानकी म्हणते की लक्ष्मी आई, तुझं येणं जाणं आमच्या हातामध्ये नाही आहे, पण इथे कष्ट करून तुला कमावणं हे मात्र आमच्या हातात आहे. कष्ट करण्याचं बळ तू आम्हाला दे. त्यानंतरला इथे नानांना आणि आईंनासुद्धा सुखी ठेवा. त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू दे. त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर इथे जानकी आता हे सगळं म्हणत असते. अशा वेळेससुद्धा जानकी घरच्यांचा विचार करत असते. हे घर आणि ते घर कसं जोडून ठेवता येईल याकडे सुद्धा ती लक्ष देत असते. त्यानंतरला सगळेजण आता आरतीसाठी इथे बसलेले असतात. तेव्हा अवंतिका आणि इथे सौमित्र या दोघांना आरतीचा मान दिलेला असतो. तेव्हासुद्धा इथे आता सौमित्र आणि अवंतिका पूजा करत असतात. ऐश्वर्याला राग आलेला असतो, कारण आरतीचा पान हे सगळं तिला हवं असतं. त्यानंतरला जानकी म्हणत असते की आम्ही जरी घरापासून लांब असलो तरीसुद्धा त्या घराचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते सुद्धा घर नेहमी हसत खेळत राहू दे, आणि हे आणि ते घर सांभाळण्याची ताकद माझ्यामध्ये येऊ दे. तेव्हा इथे ओवी म्हणते, आई झालं का? खाऊया का प्रसाद? तेव्हा इथे फराळ खाऊया का? असं विचारल्यानंतर इथे आता जानकी म्हणत असते की नाही हां, थोडा वेळ थांब बरं, नैवेद्य तर दाखवू दे. तेव्हा इथे आता ऋषिकेशच्या हाताने नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. तेव्हा इथे जानकी म्हणते, चल आता ओवी सुरुवात कर, तुझ्यापासून सुरुवात होणार आहे. तेव्हा इथे ओवी आता चकली घेते, स्वतःसुद्धा खाते आणि आईवडिलांनासुद्धा लगेच भरवते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या हसण्याचं नाटक करत असते, कारण तिला खूप जास्त राग आलेला असतो. सणासुदीच्या दिवशीसुद्धा सगळेजण फक्त आणि फक्त जानकी वहिनी एवढंच करत असतात. तर इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, आपल्या मनामध्ये सारखे आपले सगळेजण जानकी वहिनी करतायत. तिचा इम्पॅक्ट या घरावरती खूपच जास्त पडला आहे. असं काहीतरी करायला हवं की जानकी वहिनी सगळ्यांच्या नजरेतून कायमची उतरली पाहिजे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ओवी इथे म्हणत असते की सारंग काका, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे सारंग आता काही बोलायला जाणार, तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय गरज आहे तिला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायची? काही गरज नाही आहे, ते लोक घर सोडून गेलेत ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की ओवी बाळा, अगं जे लोक आपले असतात ना, त्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतात. ज्या लोकांनी आपल्यावरती अन्याय केला आहे, आपल्याला घरातून बाहेर काढलं आहे, त्या लोकांना शुभेच्छा द्यायची काहीच गरज नाही आहे, असं ऋषिकेश म्हणतो. त्यानंतरला जानकी म्हणत असते की तुम्ही नवरा म्हणून आणि वडील म्हणून खूपच जास्त परफेक्ट आहात, पण तुम्ही एक मुलगा म्हणून आता त्यांच्या नजरेमध्ये तुमची जागा निर्माण करायला नको का? तुम्ही भाव म्हणूनसुद्धा त्यांना आपल्या जवळ घेतलं पाहिजे ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, नाही जानकी,
अजिबात नाही. कारण मी ऋषिकेश आहे, जानकी नाही. मी तुझ्या एवढा चांगला नाही आहे असं